आधीच पावसामुळे नुकसान झाले आणि त्यात पाकिस्तान आणि चीनमुळे भारतीय कांदा अडचणीत सापडलाय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तान आणि चीनकडून स्वस्त दरात कांदा पाठवला जातो, त्यामुळे भारतीय कांद्याला तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागतोय। परिणामी भारतीय कांद्याची निर्यात घटली, स्थानिक बाजारात 30 ते 40% दर कोसळलेत। याचा मोठा फटका थेट शेतकऱ्यांना बसतोय। कांद्याला अधिकचा दर मिळण्याची संधी असताना चीन आणि पाकिस्तान या परकीय बाजारपेठेचा फायदा घेत आहे। ही मागणी जास्तीत जास्त वाढण्यासाठी व जास्तीत जास्त भारतीय कांदा निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरती अनुदान देण्याची आता वेळ निर्माण झालेली आहे। केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी उपाययोजना कराव्या, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन केले जातील। याची दखल, याची नोंद सरकारने घ्यायची आहे। तर स्पर्धक देश स्वस्त दराने कांदा देत असल्यानं भारतीय कांद्याची मागणी घटली आहे। भारतीय कांद्याची गुणवत्ता चांगली असूनही तो तुलनेत महाग असल्यानं मागणी कमी होती। बांगलादेशकडून कांद्याची आयात बंद करण्यात आली आहे। ग्राहकांना फायद्याचे दर, मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा यामुळे निघत नाही। चालू हंगामामध्ये मोठ्या उत्पादनाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।